आपलं जेवणाचं ताट तयार आहे. कसं बनवलं? चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मटकीची भाजी बनवण्याकरता अर्धी वाटी खोबरं, 20 लसूण पाकळ्या व 5 चमचे तिखट घेतलेलं आहे. भाजीसाठी मोड आलेले मटकी मी पहिले शिजवून घेतलेले आहे व त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घातलेलं होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाले आता टाकते. मसाला आपल्याला पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचा आहे. कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली. आता आपली कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातले. तेल चांगलं गरम झाले. मग आता आपण मोहरी घातली अर्धी चमची. 1 चमची जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 कांदे चिरलेले आहेत ना, ते घालून घेऊया. आता ते व्यवस्थित तळायचं आहे आपल्याला तेलामध्ये. कांदे जास्त आपल्याला लाल नाही करायचे. थोडेसे तळले गेले ना, की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. मी पाव चमचा हळद घातलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यातून पूर्ण मसाला टाकून घेतला आहे. तो आता व्यवस्थित तळून घेते. 1 चमची मी मीठ टाकलेलं आहे. 1 टमाटा बारीक चिरून टाकलेला आहे. तो व्यवस्थित परतून घेते. मटकी चांगली मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच पाणी टाकायचं आहे. मी साईडला 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं, आता ते घालते. 15 मिनटं मीडियम गॅसवर आता आपण उकळू देऊया. वरून मी आता कोथिंबीर घालते. आपल्या भाजीचा कलर वगैरे बघू शकता किती छान आलं आहे ना. मटकीची रस्सा भाजी तयार आहे. खीर बनवण्यासाठी ना मी 1 तासापूर्वी ना 1 लहान वाटी तांदूळ भिजत घातला होता. हा इंद्रायणी तांदूळ आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन आहे ना व्यवस्थित वाटून घेऊया. आपल्याला जास्त बारीक नाही, थोडंसं जाडसरच वाटायचं आहे दाखवल्याप्रमाणे. मी गॅस पेटवून कमी ठेवलेला आहे व त्याच्यावर एक पॅन ठेवला आहे खीर करण्यासाठी. या प्रकारची खीर आहे ना ही झटपट होते. दूधही कमी लागतं व तेवढीच चविष्ट होते. आता मिक्सरच्या भांड्यातले तांदूळ आहेत ना, तर ते मी पॅनमध्ये टाकून घेते व अजून 1 ग्लास पाणी पण टाकते. खिरीचे तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला तेवढं पाणी लागणार आहे, म्हणून मी तितकं पाणी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे खिरीला. दूध टाकायची घाई करायची नाही आहे आपल्याला. असंच ढवळत राहायचं आहे जोपर्यंत थोडी शिजत नाही ना तोपर्यंत. आता मी 1 वाटी साखर घालून घेते खिरीमध्ये. ही खीर करताना मी तुपाचा वापर कुठेही केलेला नाही आहे. खीर सतत ढवळत राहायचे, नाहीतर त्याच्यामध्ये गाठी होतील. तुम्ही बघू शकता आता आपली खीर आहे ना घट्ट व्हायला लागलेली आहे. खीर ना सतत हलवल्यामुळे ना बघा किती एकसारखी आपली खीर आलेली आहे. आता मी 5 काजू व 5 बदाम आहे ना कुटून घेतलेले आहे. ती पूड टाकते काजू बदामची. मी अर्धा लिटर दूध खिरीमध्ये घालून घेते. खीर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली करपून जाईल. आता आपण 15 मिनटं कमी गॅसवर आहे ना उकळू देऊया खिरीला. मग आपली खीर एकदम परफेक्ट तयार होऊन जाईल. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर आपली खीर आहे ना ओतू जाईल. मी अर्धी वाटी खोबरं व त्याच्यामध्येच वेलदोड्याची पूड पण होती, तर ती पण घातली आहे. आपण जर खिरीमध्ये सुरुवातीला जर दूध घातलं असतं ना, तर खाली ती करपायची शक्यता होती. मी पहिले पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलं व त्याच्यानंतरच दूध घातलेलं आहे. आपली खीर आता परफेक्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अजून ती गार झाल्यावर घट्ट होईल म्हणून मी थोडीशी पातळच राहू दिलेली आहे खिरीला. भजी बनवण्यासाठी इथे एक मी बाऊल घेतला आहे. त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे. 5-6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्या सर्व घालून घेतलेल्या आहेत एका बाऊलमध्ये मी. तसंच 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मोठी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. 1 चमची मीठ घातलेलं आहे.
भजीचं पीठ भिजण्यापूर्वी आपण मिरच्या पहिले चिरून घेऊया. मी त्यातच मिरचीची भजी काढणार आहे. मी मोठ्या मिरच्या आहे ना मधून चिरून त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवलं होतं 10 मिनिटापूर्वी. चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करूया. थोडं थोडं पाणी घालून आहे ना भजीचं पीठ आता व्यवस्थित आपण भिजवून घेऊया. जास्त सैल पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मिडियम आपल्याला पीठ भिजायचं आहे. चिमूटभर ओवा व चिमूटभर सोडा घातलेला आहे भजीच्या पिठात मी. गॅसवर मी कढई ठेवून त्याच्यात तेल गरम करून घेतलेलं होतं. मी आता मिरची बेसन पिठामध्ये बुडवून आहे ना मिरचीची भजी काढते. ही भजी तेलात घातल्यानंतर तिला लगेच पलटवायची नाही आहे, थोडी तळू द्यायची आहे. तळल्यानंतर पलटून घेते. मिरचीची भजी आता तळून आपली तयार आहे. आपण ती काढून घेऊया. आता मी साधी भजी काढून घेते. मी एक चमचा घेतलेला आहे व त्याने ना थोडं थोडं पीठ आहे ना मी तेलामध्ये टाकते व आहे ना आता मी भज्या तळून घेते. भज्या आपल्या मस्त झालेल्या आहेत. आता आपलं जेवणाचं ताट तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.